हॅलो, नमस्कार. आज आपण राऊंड ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. साधं ब्लाऊज उंची आहे 14 इंच आणि आपण 1 इंच उंचीचे माप टाकणार आहोत. आपण इथे उंची घेतलेली आहे. 14 इंच उंची आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. 5.25 इंच घ्यायचा मुंडा. इथून पण 5.5 इंच बरोबर घ्यायचं. इथून पण 5.25 बरोबर घ्यायचं. इथून आपण 1.25 इंच घेणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण 1.25 इंच घेणार आहोत. आणि चेस्ट आपली 36 आहे. 36चा चौथा भाग करणार आहोत 9 इंच. आणि आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत 1.5 इंच. कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग आपण 7.5 इंच घेणार आहोत. आणि 1 इंच आपले पाठीमागचे टक्स राहणार आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. आपण आता ह्या रेषेवरून घेणार आहोत. आता आपण हा मुंड्याचा आकार देणार आहोत. गोल शेपमध्ये मुंड्याचा आकार द्यायचा. आकार द्यायचा. मुंड्यामध्ये 2.25 इंच घेणार आहोत आणि पुढच्या गळ्याची लांबी आपण 6 इंच ठेवणार आहोत. बॉटमच्या बाजूला पण आपण 2.25 इंचच घेणार आहोत. बॉक्स तयार करायचा असा चौकोनी. गोल आकार द्यायचा गळ्याचा.
राऊंडसाठी आपण योगपट्टी आपली एक पट्टीचा पॉईंट निवडणार आहोत. तर इथे आपला योगपट्टीचा पॉईंट येणार आहे 12 इंचावरती. त्याच्यानंतर आपण इथून रेषा ओढून घेणार आहोत. आणि आपण वरती 1.5 इंच जाणार आहोत योगपट्टीपासून वरती. 2 इंच गेलं तरी चालणार आहे. 2 इंच अंतर घेणार आहोत आणि मुंड्यापासून आपण 1.5 इंच अंतर घेणार आहोत. आणि इथून आपण 4 इंच अंतर घेणार आहोत. आणि आपण इकडे 1 इंचाचा टक्स देणार आहोत, 1.25 इंचाचा, आणि इकडे पण 1.25 इंचाचा टक्स देणार आहोत. टक्सची उंची आपण 2.5 इंच ठेवणार आहोत. शिवल्यानंतर हा आपला टक्स 2 इंचाचा राहणार आहे. रेषा ओढून घ्यायची. आणि तुम्ही ह्याचा सेंटर करून पुन्हा एक टक्स देणार आहोत. आपण इथून 2.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. हा 1.25 इंचाचा टक्स आपण मारणार आहोत. आपला राऊंड ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण हा टक्सपर्यंत गोल राऊंड करणार आहोत. हा राऊंड ब्लाऊजचा आकार झालेला आहे. आपण हा ब्लाऊज कट करणार आहोत. ही आपली योगपट्टी तयार झालेली आहे आणि हा स्लीवलेस ब्लाऊज आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही बाही पण लावू शकता. आता आपण ह्याचं कटिंग करणार आहोत. त्याच्याबद्दल आपण हा एका बाजूचं कट करणार आहोत. म्हणजे आपला पाठीमागचा पण एक पार्ट निघणार आहे. आता आपण हा सेपरेट भाग करणार आहोत. हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे. आता आपण पाठीमागचा गळा पण आपण 2.25 इंचच घेणार आहोत. हे भाग
इथून 9.5 इंच पाठीमागचा गळा घेणार आहोत. तो पण आपण 2.25 इंचच ठेवणार आहोत. इथे 2.5 इंच ठेवायचा पाठीमागचा गळा रुंदीला. गोलगळ्याचा आकार घ्यायचा आणि आपण इथून टक्स हे 4 इंचावरती घेणार आहोत. हे अर्ध्या इंचाचे टक्स असतात. इथे अर्धा इंच आणि आपण इथे अर्धा इंच घेणार आहोत. आणि या टक्सची लांबी आपण 5 इंच ठेवणार आहोत. गळा आता आपण हा पाठीमागचा तुम्ही कट पण करू शकता किंवा नाही केला तरी चालणार आहे. आता आपण हा कटिंग करणार आहोत. राऊंडवरती कटिंग करायची. योगपट्टी आपण अशा 2 योगपट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्याला सिंपल राऊंड ब्लाऊज म्हणायचं, साधा ब्लाऊज. इथे तुम्ही छोटीशी प्लेट टिप म्हणजे एक टिप देऊ शकता, नाही दिलं तरी चालणार आहे. आणि हा पप आपण असं केल्यानंतर हा पप राहणार आहे आणि इथे अशी योगपट्टी येणार आहे. ही शिवल्यानंतर असा राऊंडमध्ये दिसणार आहे हा पप. आणि हा पाठीमागचा भाग आहे. आपण सिंपल राऊंड ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. धन्यवाद.